सुरेख फलंदाजी केली होती हॅलो. या स्पर्धेमध्ये 48 धावसंख्येची एक रणनीती आखली होती. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या मयूर. या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी सुरेख फलंदाजी केली होती. मयूर तुम्ही यावे आणि आपले सन्मान चिन्ह घेऊन जावे. हॅलो. ज्ञानदीप पतसंस्थेचे फलंदाज मयूर. चला वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले. पारिजात संघाचे गोलंदाज प्रथम नाणेफेकी हरल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी रिद्धी सिद्धी संघ हा नाणेफेकी झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना पहिला चेंडू सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्नात अयशस्वी झाले. ते गोलंदाज पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटली. धावसंख्याचा श्री गणेशा झाला तो 1 धावसंख्येने. नक्कीच जर विचार केला तर स्ट्राईकला ते राहुल, नॉन स्ट्राईकला ते अरुण, गोलंदाजी मार्फत प्रशांत गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कुठेतरी दिशाभूल होत असताना कुठेतरी दिशेवर नियंत्रण पाहायला भेटत नाही गोलंदाजाचं प्रशांतचं. कारण की एक चांगला नेतृत्व चांगलं खेळी करणारा फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो राहुल. कशा प्रकारे कामगिरी करतो स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्राईकला अरुण. जर विचार केला तर 2 अतिरिक्त धावसंख्येने नक्कीच स्क्रीन बोर्ड खेळती ठेवण्याचा प्रयत्न येथे पाहायला भेटतोय. गोलंदाजांनी दिलेली ही मेजवानी आतापर्यंत 2 धावसंख्येसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा अतिरिक्त धावसंख्या. म्हणजेच फलंदाजाला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं केला जातोय. म्हणजे जर बाहेरच्या साईडला येऊन कुठेतरी मारण्याचा प्रयत्न जर फलंदाजांनी केला, बॅटीची एज लागून जरी यष्टिरक्षकाच्या हातात गेला तर नक्कीच बाद करण्याची संधी गोलंदाजाला असेल. त्याच रीतीने काहीतरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. पण तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच चपळाईने फलंदाजी करत असताना राहुल तिथे पाहायला भेटतोय. पण अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या 3 या आकड्यावर येऊन पोहोचले. 0 चेंडू आणि 3 धावसंख्या. सुरेख चेंडू. देख ना चेंडू. बघा ज्या प्रकारे पहिले 3 चेंडू टाकण्यासाठी प्रयत्न झाले होते तेच प्रयत्न आता कुठेतरी यशस्वी झाले आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागते ती 3 धावसंख्या. म्हणजेच 3 धावसंख्या दिल्या एका चेंडू मागे. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज. सुरेख चेंडू. देख ना चेंडू. आता कुठेतरी पूर्णपणे चेंडूवर नियंत्रण ठेवलं गेलं आणि पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं पाहायला भेटलाय. मोठा फलंदाजाला नक्कीच रोखून ठेवण्याचा प्रयत्न प्रशांतच्या माध्यमातून. जर गोलंदाजाचा विचार केला ना पूर्णपणे ताकद पाहायला भेटते गोलंदाजी मार्फत. सुरेख फटका. देख ना फटका. कव्हरच्या दिशेने नक्कीच टोलवला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न पण 2 धावसंख्या घेण्यात काही रोखू शकला नाही. माननीय किल्ला शिवनेरी संघाचे एक माननीय डॅशिंग आमदार म्हणजेच माननीय शरद दादा सोनवणे साहेब यांचे कुलस्वामी परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच येथे श्री कुलस्वामी चषक 2026 उपस्थित मान्यवर किल्ले शिवनेरी जुन्नरचे एक डॅशिंग आमदार आणि एक दिलदार व्यक्तिमत्व असलेले आमदार म्हणजेच माननीय उपाध्यक्ष शरद दादा सोनवणे साहेब येथे उपस्थित झाले. साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 आणि स्वागत स्वागत स्वागत. साहेबांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत 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 स्वागत. नक्कीच साहेब तुम्ही या स्पर्धेला मनापासून उपस्थिती दाखवल्याबद्दल
तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून श्री कुलस्वामी चषक 2026च्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतो. नक्कीच साहेब, तुमची उपस्थिती आमच्या या स्पर्धेसाठी खूप महत्त्वाची आहे. कालच्या दिवसापासून नक्कीच आम्ही तुमच्या ह्या उपस्थितीसाठी नक्कीच आवर्जून वाट पाहत होतो. नक्कीच साहेब, तुम्ही या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल माननीय किल्ला शिवनेरी चे जुन्नर चे माननीय शरददादा सोनावणे साहेब येथे उपस्थित झाल्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच साहेबांना विनंती असेल, साहेब स्थानापन्न व्हावे. नक्कीच साहेबांची उपस्थिती ह्या स्पर्धेसाठी लाभल्याबद्दल साहेब तुमचे मनापासून हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. धन्यवाद धन्यवाद बालेराव साहेब. श्री कुलस्वामी चषक 2026 चौथ्या वर्षीच्या स्पर्धा श्री कुलस्वामी पतसंस्थेचे आधारस्तंभ, मार्गदर्शक तथा किल्ले शिवनेरीचे दमदार आमदार शरददादा सोनवणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आजच्या ह्या सहकार क्षेत्रातल्या नामांकित अशा 11 पतसंस्था या रणसंग्रामामध्ये सहभागी असताना मुख्य आयोजक म्हणून श्री कुलस्वामी पतसंस्था समोर आहे. आणि ह्या पतसंस्थेला मोलाचं नव्हे तर भक्कम असं मार्गदर्शन आणि राकेश सोनवणे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. तर आजच्या ह्या दादा कालपासून 11 पतसंस्था याच्यामध्ये सहभागी आहेत. काल आपण 12 सामने या ठिकाणी भरवले आणि आज 13 मेगा फायनल सहित 13 सामने होणार आहेत. तर विशेष बाब याच्यामध्ये अशी आहे की कुलस्वामी संस्थेचे 2 संघ याच्यामध्ये खेळत आहेत, कुलस्वामी अ संघ आणि कुलस्वामी ब संघ. आणि दादा आपल्याला सांगायला विशेष आनंद होतोय की कुलस्वामी पतसंस्थेचे दोन्ही संघ शेवटच्या 6 क्वालिफायरमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आणि खूप अशी चांगली खेळ आपण केलेला आहे. नव्हे तर बाकीच्या सर्व संस्थांनी या ठिकाणी सहभाग घेतलाय. याच्यामध्ये नाविन्याने दादा सांगायला इथं आनंद होतो की सांगलीवरून कर्मवीर जी संस्था आहे ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाली. आणि रायगडवरून कमल नागरी सहकारी पतसंस्था ह्या लांबून आलेल्या 2 पतसंस्था याचे सहभागी झालेल्या आहेत. आणि एकूण अशा 11 पतसंस्था या सहकार क्षेत्रातल्या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये सहभागी झाले. दादा आपण इकडे आलात आणि सर्व खेळाडूंना प्रोत्साहन नक्कीच मिळणार आहे. या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला मी विनंती करतो. कुलस्वामी खंडरे यांच्या आशीर्वादाने कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आयोजित श्री कुलस्वामी चषक 2026 याचा भव्य अशा पद्धतीचा सामन्याचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि आनंदाची बाब ही आहे की या कुलस्वामी चषक मध्ये जवळजवळ 12 संघाने सहभाग घेतलाय. त्याच्यामध्ये ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, यशोदीप सहकारी पतपेढी, कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, त्याप्रमाणे वसंतराज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, रिद्धी सिद्धी सहकारी, पुन्हा कुलस्वामीचा पहिला अ टीम होती, नंतर जी ब टीम म्हणजे 2 संघ आहेत. त्यात धर्मवीर पतसंस्था सांगली कर्मवीर, त्यानंतर पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, त्यानंतर कमल नागरी सहकारी पतसंस्था, शिव सह्याद्री सहकारी पतपेढी, विशाल जुन्नर सहकारी आणि शिवकृपा सहकारी पतपेढी अशा एकंदर 12 संघाने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. खरं तर जीवन हे खेळावरच अवलंबून आहे. खेळ असेल तर जीवनाचा अर्थ आहे. क्रिकेट सारखा खेळ, कबड्डी सारखा खेळ, कुस्ती सारखा खेळ, खो खो सारखा खेळ क्षणामध्ये काय करायला पाहिजे म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये काय निर्णय घ्यायचा तो खेळ शिकवतो. आणि म्हणून खेळ आयुष्यामध्ये महत्वाचा आहे. जो मैदानामध्ये उतरला तो जीवनातल्या सगळ्या मैदानावर खेळला याचा अर्थ असा होतो. बघा, कुस्ती खेळत असताना कुस्तीतल्या मल्लाला कुठला डाव टाकायचा ऐन वेळेला, त्याला कुठल्या वेळेला थोडंसं आपण बेसावत ठेवायचं आणि कसं उचलून फेकायचं हे कुस्तीचा डाव आहे. कबड्डीमध्ये सुद्धा नजर एका बाजूला आणि हात दुसऱ्या बाजूला मारायचा ही कबड्डी आहे. खो खो मध्ये सुद्धा
ज्या खो खोला पुढे मागे होत असताना सुद्धा बॅक साईड बॅकअप घेऊन सुद्धा जो फटका मारायचा तो खो खो शिकवतो. आणि खरं तर क्रिकेटमध्ये स्वीप मारायचा की स्विंग करायचा की आपल्याला पुल करायचा, डाव्या साईडचा चेंडू उजव्या साईडला मारायचा की उजव्याचा चेंडू डाव्या साईडला मारायचा, कुठे आपल्याला गॅप आहे. आणि या कुठल्या खेळाच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी हा रन रेट साधायचा प्रयत्न करतोय. हा क्रिकेटचा खेळ अतिशय क्षणाचा विलंब न करता हा डावपेचाचा भाग आहे, त्यामुळे मैदान अतिशय महत्वाचं असतं. या मैदानावर कुलस्वामीने हे जे सामने आयोजित केलेले आहेत ते माझ्या दृष्टीने हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा परिपाक आहे. कुलस्वामीने केलेला हा निर्णय माझ्या दृष्टीने या सगळ्या असलेल्या पतसंस्थेला अतिशय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जीवन व्यवस्थेमध्ये फार मोठ्या पद्धतीचा एक टर्निंग पॉईंट राहणार आहे. मैदानावर खेळलंच पाहिजे, वयाचा विचार नसतो, खेळ असतो. आणि खेळामध्ये उतरल्यानंतर आपल्याला आपली स्वतःची सुद्धा बॉडी फिटनेस कळते. आपण 40 झालो, 42 झालो, 45 झालो, 50 झालो, मग आपला फिटनेस काय सांगतो. तर या फिटनेसच्या निमित्ताने सुद्धा ही मैदानामध्ये आपण उभं राहणं ही काळाची गरज आहे. आणि हल्ली तसं पाहिलं तर शरीराच्या निमित्ताने प्रत्येक माणसाचा आज हा अवयव जो आहे शरीराचा, शारीरिक व्यवस्थेच्या निमित्ताने, पूर्वी तुम्हाला मी सांगतो की 6 विषय असायचे त्यातला एक विषय पीटीचा असायचा प्रत्येकाला कंपल्सरी. आता पीटीच गायब झालेली आहे. आता संगणकाने माणूस पुढे जायला लागलेला आहे, पण संगणक किती जरी चालवला तर त्याने आयुष्य वाढत नाही. आयुष्य वाढवायचं असेल तर तुम्हाला मैदानावरच यावं लागतं आणि मैदानच आपलं आयुष्य वाढवू शकतं. त्यामुळे या क्रिकेटच्या खेळामध्ये कुलस्वामीचे दोन्ही संघ खरं तर वरच्या असलेल्या याच्यामध्ये क्रमांकावर आता अप्रूव्ह झालेले आहेत. पहिल्या 6 मध्ये आलेले आहेत. 6च्या असलेल्या संघामध्ये दोन्ही कुलस्वामीचे अ आणि ब टीम आलेली आहे. आता मी कुलस्वामीचाच माणूस असल्यामुळे मला त्याचा अभिमान राहणारच आहे. मी सर्वच टीमचं कौतुक करतो, पण त्यातल्या त्यात माझ्या कुलस्वामीच्या परिवारचं मनापासून कौतुक करतो का त्यांनी या खेळामध्ये आपली सरशी ठेवलेली आहे. आदरणीय चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मला चंद्रकांत दादा म्हटले तुमचा लुक आज फॉरेनचा आहे. मी म्हटलं मला सांगितलं की 288 मी जरा वॉन्टेड असलेला आमदार आहे. मी काय सोपा आमदार नाही ना. माझं नाव, माझं काम, माझी बोलण्याची पद्धत, मग कुलस्वामीचा माणूस आहे मी, असं काही साधा नाही ना दादा. त्यामुळे इथे येत असताना मला खूप आनंद झाला. आमच्या किशोर असेल किंबहुना आमचा ताजने आपला रवी असेल, यांनी मला वारंवार फोन केले की दादा जरा एक राऊंड मारता बरं होईल. इथून मागच्या काळात मला जमलं नाही, पण आज योगायोगाने मुंबईला होतो काल आल्यामुळे. कालच जायचं होतं पण काल सुद्धा मला वेळ मिळाला नाही. पण आज मला मुंबईला जायच्या आधी मला येता आलं. सगळी आज ग्रामीण पासून शहरातली सगळी टीम कुलस्वामीची इथे आज उपस्थित आहे. आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारे पॅडी साहेब उपस्थित आहेत. आमचे आर उपस्थित आहेत. सन्माननीय आमचे मित्र, एक सुंदर पिक्चर मधल्या काळामध्ये ह्या निर्मात्याने बनवला, सुभाष घाईनंतर याचाच नंबर आहे आता. सन्माननीय दर्शनजी फुलपगार यांनी मध्ये पिक्चर काढला होता लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह. लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह चालला, पण आता नवीन एक पिक्चर तो काढणार आहे जोशांचा आंबेडकर म्हणून. काय जोशांचा आंबेडकर. अतिशय हुशार माणूस आहे आणि माझा मित्र आहे राकेश सोनवणे. आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ऑल टीमचा मनापासून कौतुक करतो. आणि खेळामध्ये प्रत्येक बॉलला आणि खेळामध्ये प्रत्येक असलेल्या निर्णयाला फार महत्व आहे. मी दोन्ही आता खेळत असलेल्या टीमला मला शुभेच्छा देतो. आणि जो संघ विजय होईल, विजेता होईल, जो उपविजेता होईल त्याच्याबरोबर ज्याच्या क्रमावर लागतील आणि जो सगळ्यात शेवटी जाईल, तर सगळ्या शेवटच्या माणसाने असं म्हणायचं नाही की मी यावेळेला खूप मागं आलोय. मागं येणं आणि पुढे जाणं हा जीवनाचा सार आहे. कारण आजचा विजेता उद्याचा पराभूत संघ होऊ शकतो, आणि जो पराभूत झालाय तो उद्याचा परवाचा पुन्हा विजेता होऊ शकतो. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. माझ्याकडे बघा ना, मी जिंकलो, पडलो, परत जिंकलो. अरे हे चालू राहतं ना आयुष्यामध्ये. ह्या आयुष्याची सगळ्यात मोठी आपली म्हणजे एनर्जी आहे की जी एनर्जी माणसाला निश्चितपणे जिवंत ठेवते. मी मनापासून या क्रिकेटच्या टीमला आणि कुलस्वामी परिवारला मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो.
आणि सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांनी आपलं आयुष्य जगून घ्या. या जगण्यावर, ह्या जन्मावर आणि ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आयुष्य जगून घ्या. टेन्शन कुणाला नाही. टेन्शन अख्ख्या भारताला, अख्ख्या जगाला आहे. आणि कर्ज कुणावर नाही, कर्ज सगळ्यांवर आहे. चंद्रकांत दादा सोडून अशोकराव, कर्ज सगळ्यांवर आहे ना. देशावर सुद्धा कर्ज आहे, राष्ट्रावर कर्ज आहे, जगावर कर्ज आहे, वर्ल्ड बँकवर कर्ज आहे. तुम्ही काय ते नका मनामध्ये आणू. जीवन जगून घ्या आणि आयुष्य आनंदाने. आयुष्य एकदाच आहे, आपण ते आयुष्य जगा अशी विनंती करतो. मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम. धन्यवाद दादा. आपण या निमित्तानं सर्व खेळाडूंना मोठं प्रोत्साहन आणि नेहमीच आम्हाला शुभेच्छा आणि आपलं कौतुक करत असता. तर यानंतर याच्या अगोदर जी ही मॅच इथे झाली, ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि वसंतराज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ह्या ज्ञानदीप संघाचा विजयी संघ म्हणून इथं नोंद झालेली आहे. आणि याचा मयूर म्हणून मयूर डेरे याला सामनावीर पुरस्कार संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष त्याचप्रमाणे किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरद दादा यांच्या हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार मयूर डेरे यांना देतोय. खूप खूप अभिनंदन मयूर तुमचं आणि तुमचं भाग्य की दादांच्या हस्ते आज आपल्याला हा सामनावीराचा पुरस्कार मिळतोय. नक्कीच साहेब, जर विचार केला ना, ह्या मयूर सारख्या खेळाडूने आजच्या दिवसात 48 धावसंख्येची पारी केली होती आणि ह्या स्पर्धेतील एक हायएस्ट स्कोर नक्कीच आजच्या दिवसात त्याच्या माध्यमातून लगावला गेला मध्ये. त्यामध्ये त्याच्यात 4 षटकार आणि 20 बॉलमध्ये नक्कीच 48 धाव 20 नक्कीच एक हाती लढा लढवताना दिसला होता साहेब मयूर या संघासाठी. यानंतर याच्यानंतर जी मॅच खेळली जाणार आहे, कमळ नागरी सहकारी पतसंस्था आणि शिवकृपा सहकारी पतसंस्था या संघाचा टॉस आपण दादांना विनंती करू का या पुढच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण घ्यावा. नक्कीच माननीय कमळ नागरी सहकारी पतसंस्था आणि शिवकृपा सहकारी पतसंस्था या संस्थेचा पुढचा होणारा सामना, या सामन्याचा टॉस किल्ले शिवनेरीचे शिलेदार आणि दमदार आमदार माननीय शरद दादा सोनवणे यांना विनंती आणि त्यांच्या हस्ते या दोन्ही संघाचा टॉस घेतला जातोय. यानंतर सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं. आपण दादांच्या समोर एक फोटो घेणार आहोत. कमळ नागरी पतसंस्था आणि शिवकृपा पतसंस्थेचे कॅप्टन त्यांनी त्वरित यायचंय. शिवकृपा पतसंस्थेचे कॅप्टन कृपया फास्ट या, लवकर या प्लीज प्लीज प्लीज. जरा रनअप करा प्लीज फास्ट. कमळ नागरी सहकारी पतसंस्था आणि शिवकृपा सहकारी पतपेढी यांचा टॉस आपण इथे घेतोय. माननीय आमदार शरद सोनवणे टॉस करतील. कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अभिनंदन कमळ नागरी सहकारी पतसंस्था. सर्व कुलस्वामी सेवकांना विनंती आहे, आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचंय. यशो मंदिर सहकारी पतसंस्थेचे सर्व टीम दादांसमवेत एक फोटो घेत आहेत. कुलस्वामीचे सर्व सेवकांना समालोचन कक्षाकडे यायचंय. आपण आमदार साहेबांबरोबर एक फोटो घेतोय.
हॅलो हॅलो कॅमेरा चला धावसंख्या फळकावी लागते ती 37 धावसंख्या. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व श्रद्धा सोनवणे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच साहेबांचे मनापासून हार्दिक स्वागत. कुलस्वामी चषक 2025च्या माध्यमातून साहेब लास्ट इयरमध्ये आम्ही तुमची वाट पाहत होतो. नक्कीच साहेब तुम्ही या वर्षी आम्हाला वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवल्याबद्दल साहेब तुमचे कुलस्वामी चषक 2026च्या माध्यमातून आणि कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून साहेब तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. या विशाल विशाल मतपडी सर्व या. बालेराव साहेब तुम्ही चालू ठेवा. की 2 धावसंख्या काढण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी आणि सुरेख कामगिरी आतापर्यंत पाहायला भेटले. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना कशा प्रकारे दिप्लेश गोलंदाजी करतो बघितले. शेवटच्या चेंडूला धावसंख्येचा विचार केला तर 42 धावसंख्या आतापर्यंत स्किन बोर्डला 43 धावसंख्या आतापर्यंत स्किन बोर्डला लागलेली आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 5, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 16 आणि आताच्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. हॅलो हॅलो रिद्धी सिद्धी संघाने 45चं लक्ष ठेवलंय ते पारिजात सहकारी पतसंस्थेच्या खेळाडूंना. पाहू आता पारिजात सहकारी पतसंस्थेचे फलंदाज आता येतील आणि आपली फलंदाजी करतील. कशा प्रकारे फलंदाजी करतात पाहूया. लक्ष किती ओव्हर्समध्ये पूर्ण करतील. 4 षटकाचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये 45चं लक्ष पूर्ण करायचं ते पारिजात संघाला आणि रिद्धी सिद्धी संघाच्या कर्णधाराने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सामने चालू करून घ्यायचंय. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. अजून आपल्याला साखळी सामन्यातील एक सामना खेळवायचा आहे. प्लीज विनंती असेल पारिजात संघ. पुढचा सामना ताबडतोब चालू करायचा आहे. संघ नायकांना विनंती आहे आपली फिल्डिंग लावून घ्यायची आणि आपले बॅट्समन पुढे पाठवायचे. चला स्पीडअप करा प्लीज पारिजात संघ. आता यानंतर जो सामना होणार आहे कमळ नागरिक सहकारी पतसंस्था
आणि शिवकृपा सहकारी पतसंस्था चला यांचा दोघा स्पीडअप सामना करा होणार प्लीज, आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षणासाठी. कोण जिंकले टॉसचे? कमळ नागरिक यांनी टॉस जिंकून भलं काय घेतलंय? कमळ नागरिक सहकार्याने टॉस जिंकलाय. आपला निर्णय द्यायचा आहे. बॅटिंग फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणार आहेत. कमळ नागरिक सहकारी पतसंस्थेचे खेळाडू क्षेत्ररक्षण करणारे टॉस विन झालेत ते. आणि पाहू आता लवकरात लवकर रिद्धी सिद्धी सहकारी पतसंस्थेच्या खेळाडूने आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि पारिजात सहकारी पतसंस्थेच्या खेळाडूने आपले ओपनर्स बॅट्समन मैदानात पाठवायचे. श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रिकेट सोसायटी आयोजित क्रिकेटचा हा महारणसंग्राम, सहकार क्षेत्रातला मोठा रणसंग्राम, श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रिकेट सोसायटी समवेत असलेल्या सर्व 11 पतसंस्था, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पतसंस्था यांचा नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबच्या ह्या भव्य अशा मैदानामध्ये आजचा मेगा फायनल सामना, त्याच्या अगोदरची जी साखळी सामन्यातली मला वाटतं भालेराव सर ही शेवटचा साखळी सामना असावा. धन्यवाद. आता मला वाटतं की लवकरात कला लवकर क्रीडा फलंदाज सामाजिक या पाठवायचे. सर्व उपक्रमामध्ये आपलं दैदित्यमान असं काम करणारी ही कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रिकेट सोसायटी आयोजित 4थ्या वर्षी आपण हा सामना या मैदानावर आज खेळवत आहोत. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. पंच मैदानाचा ताबा घ्या. फलंदाजीसाठी पाठवा प्लीज. फलंदाज कुठली टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. फलंदाजांना विनंती असेल. लक्ष आता स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला दोन्ही फलंदाज मैदानात येताना पारिजात संघ ह्या नंतर तुम्हाला जो फलंदाज पाठवायचा असेल तोही तुम्ही सज्ज ठेवावे प्लीज, कारण की यानंतर आपल्याला अजून साखळी सामन्यातील एक सामना खेळवायचे आहेत. जर विचार केला तर अजून आपण अर्धा ते 1 तास सामन्यामागे मागे आहोत, कारण की जर विचार केला तर मेगा फायनलची लढत आपल्याला परफेक्ट 4 वाजता सजवायची आहे. तरच कुठेतरी आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडण्यास काही अडथळा निर्माण होणार नाही. प्लीज विनंती असेल, 4 वाजता आपल्याला मेगा फायनल खेळवायचे. अजून साखळी सामन्यातील एक सामना मेन खेळवायचा आहे. प्लीज तुम्ही आम्हाला सहकार्य करावे. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला कोण आहे? सौरभ सेला स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रशांत वाडकर. भाऊ आता आपल्या संघासाठी 45 असं लक्ष ठेवलेलं रिद्धी सिद्धी संघाने गोलंदाजीसाठी आले ते अरुण गोलंदाजी करतात. पहिलं शतक वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं शतक टाकताना दिसतात ते अरुण. पाहू आप कशा प्रकारे गोलंदाजी करतील, धावा रोखण्याचा प्रयत्न करतील का आणि मारा करतात ते सौरभ सेलार. पाहू आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, 1 धावसंख्या पूर्ण करतायत. 1 धावसंख्येवर समाधान मानतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला चेंडू होता. 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागतं. 1 संख्येने खातं खोलतंय संघाचं आणि वैयक्तिक खातं सौरभ यांचं. परत एकदा चेंडू अरुण यांच्याकडे. अरुण परत गोलंदाजी करण्यासाठी तयार, खेळण्यासाठी प्रशांत तयार. पाहू आपल्या संघासाठी जबाबदारी खेळी करावी लागेल, कारण 45 लक्ष आणि पूर्ण करण्यासाठी आता प्रशांत आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतील. प्रत्येक चेंडू वरती रन्स करावे लागतील, तरच हा टार्गेट पूर्ण होईल, लक्ष पूर्ण होईल. पाहू आता पुढचा चेंडू मारलाय, उंचावरून मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहू आता झेलबाद होतात का. खरोखरच उंचावर मारलाय, मला वाटतं जवळजवळ सीमा पार होताना दिसतो वाटतं चेंडू. नाही, खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अडवलेला चेंडू आहे आणि 3 धावा पूर्ण केल्या ना. 3 धावा प्रशांत यांनी पूर्ण कराय. खरं रनिंग द बिटवीन म्हणावं लागेल दोघांमध्ये. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना दिसले. ते बाउंड्रीवरचा चेंडू अडवलाय आणि खरोखरच 4 धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय तो रिद्धी सिद्धी संघाने. पुन्हा एकदा अरुण यांच्याकडे चेंडू खेळण्यासाठी सौरभ तयार. पाहू आता सौरभ पुन्हा कशा प्रकारे फलंदाजी करते. पुढचा चेंडू अरुण यांच्याकडे. अरुण यांनी पुन्हा गोलंदाजी टाकण्यासाठी तयार झालेत, सज्ज झालेत. पाहू आता मारण्याचा प्रयत्न केलाय, खरोखर उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. भाऊ झेलबाद होत आहेत का आणि झेलबाद होता वाचलेले.
खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण करतात दोघांमध्ये. मला परत एकदा मिसफील्ड झालेला चेंडू, परत 2च धावसंख्येवर समाधान मानतायत दोघं पण आणि धावसंख्येत बडबडते 2ने. धावसंख्या होते ती 6, बिनबाद 6 अशी धावसंख्या पारिजात संघाची. पुन्हा एकदा अरुण यांच्याकडे चेंडू, अरुण यांचा पुढचा चेंडू टाकण्यात तयार, खेळण्यासाठी सौरभ तयार. धावा जमा करताना दिसत आहे, संघाकडे विजयाकडे न्यायचे 45 असं लक्ष ठेवलंय रिद्धी सिद्धी संघाने. अरुण यांचा पुढचा चेंडू खरोखर चांगला मारण्याचा प्रयत्न करतात, हुक करण्याचा प्रयत्न करतात, बॅट कट झालाय, पाठीमागे गेलाय, एक धाव, परत मिसफील्ड झालाय. मला वाटतं 2 मिसफील्ड झाल्यानंतर सुद्धा 2 धावा पूर्ण केल्यात. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रिद्धी सिद्धी संघाकडून आणि 2 धावा पूर्ण करताय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 9, बिनबाद 9. लेग बाईज आहेत, लेग बाईजच्या स्वरूपात धावसंख्या मिळते, अवांतर धावसंख्या म्हणावं लागतील त्याला लेग बाईजच्या स्वरूपात, कारण खराब क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा पूर्ण करू शकलेत ते पारिजात संघ. पुन्हा एकदा पारिजात संघाचा सौरभ पुन्हा एकदा आपल्या संघासाठी खेळताना दिसत आहेत, धावा जमा करताना दिसत आहेत, आपल्या संघाला विजयाकडे नेताना दिसत आहेत. 8-8 विजयाकडे नेताना दिसत आहेत. सौरभ पुन्हा खेळण्यासाठी तयार, अरुण पुन्हा गोलंदाजीसाठी तयार झालेत, चेंडू टाकतायत, पुन्हा मारण्याचा खरोखरच चांगल्या प्रकारचा चेंडू टाकलाय. स्टंप विकेट किपीच्या वरून चेंडू जातोय आणि खरोखर धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत ते अरुण. खरोखर चांगला चेंडू म्हणावा लागेल, हुक करण्याचा प्रयत्न होता सौरभ यांचा, पण तो बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि रन्स काही निघाले नाहीत. धावसंख्या थांबते, रोखण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा अरुण यांच्याकडे चेंडू, किती चेंडू झाले, शेवटचा चेंडू अरुण यांचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करतायत. खरोखरच दुसरा पण चेंडू खरोखर चांगल्या प्रकारचा टाकलेला चेंडू, अशा वेळेस शतक संपतंय. 1 शतकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी धावसंख्या होते ती पारिजात संघाची. खरोखरच चांगली पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या त्या अरुण याने खरोखर चांगल्या प्रकारचं गोलंदाजी केली. मिसफील्डमुळे आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे धावा जमा करू शकले ते पारिजात संघ. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल खेळाडूंना, कारण की अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. जर विचार केला तर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नितीन सर पहिल्या षटकामध्ये 8 धावसंख्या आली. जर विचार केला 9च्या सरासरीने संघाला खेळायचं आहे, पण कुठेतरी 1 धावसंख्या कमी पडली. पण ह्या षटकामध्ये जर ती धावसंख्या उभारली तर कधीतरी कदाचित धावसंख्येचा स्कोर लेवल होऊ शकतो. कारण 2 बॅट्समन ज्यावेळी मैदानात असतात त्यावेळी एक आत्मविश्वास त्यांच्याकडे असतो की आपलं लक्ष पूर्ण करायचंय, त्याप्रमाणे खेळी करत असतात आणि त्याप्रमाणे ती खेळी करतायत. पहिल्या षटकामध्ये अशा 8 धावा त्यांनी जमा केलेल्या आहेत. असं मला वाटतं की जर अशाच प्रमाणे त्यांनी बॅटिंग केली आणि तर फलंदाजी केली तर आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न होतील, चांगलं यश मिळेल आणि ते विजयी सुद्धा होतील. त्याचप्रमाणे आता दुसरं षटक घेऊन आलेत ते नित्यानंद आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतील पाहूया. संघास दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत, मारण्याचा प्रयत्न केलाय, खरोखरच चांगल्या प्रकारचा मारलाय चेंडू. 1 धावावर समाधान मानतायत प्रशांत. खरोखर चांगला चेंडू होता. 1 धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती 9. पुढचा चेंडू नित्यानंद यांचा, खेळतात ते सौरभ. पाहू आपल्या सौरभ आपल्या संघासाठी खरोखरच पुन्हा एकदा चेंडू आहे तो नित्यानंद यांच्याकडे. खरोखर चांगला चेंडू म्हणावा लागेल. 1 धाव पूर्ण केले लेग बाईच्या स्वरूपात. 1 धाव पूर्ण करतायत, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होती ती 10. खरोखरच मला वाटतं की नित्यानंद यांची खरोखर चांगले गुड चेंडू टाकताना दिसत आहेत. नित्यानंद आपल्या धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत संघाला विजयासाठी नेण्यासाठी, कारण मला वाटतं की दोघांच्या बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण हे तेवढीच जबाबदारी आहे की आपण जर 45चं लक्ष दिलंय तर कमी रन्स देऊन विजयाकडे नेण्याचं लक्ष आहे ते रिद्धी सिद्धीचं आहे. पाहू आता कशा प्रकारे ते खेळतील. नक्कीच 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू मार्गस्थ असताना कुठेतरी
चकवा देण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं केला गेला आणि त्या चकव्याला पूर्णपणे पंच कशा प्रकारे दाद देता बघितले जाईल हे पंचांनी अपील अमान्य केली आणि चेंडू डॉट अशा स्वरूपात पाहायला भेटतोय. आणि जर विचार केला ना सर, कुठेतरी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न इथे केला जातोय फलंदाजाकडनं, पण गोलंदाज तेवढ्याच चपलाईने कुठेतरी गोलंदाजी करत असताना दिसतोय. खरोखरच करतायत, कारण वाडेकर जे आहेत हे चांगले फलंदाज सुद्धा आहेत आणि बॉलर सुद्धा आहेत, गोलंदाजी सुद्धा करतायत. परत एकदा मिस फील्ड करले त्यांनी, रनआउट होता वाचलेले सौरभ. आणि अशा प्रकारे धावसंख्येत बाय नक्कीच हा, लेग बाईकचा बाईकचा इशारा, runs वाढतोय. पंचांचा इथं पाहायला भेटतोय. कारण की जर आताचा विचार केला ना सर, एकदम स्लो पद्धतीने टाकलेला हा चेंडू होता. चेंडूवर जर नजर ठेवली असती ना, या चेंडूवर नक्कीच मोठा प्रहार येण्याचा प्रयत्न झाला असता. कारण की फलंदाजाकडनं चेंडू फळीचा संपर्क होऊ शकला ना आणि चेंडू कुठेतरी लेग बाईकच्या हिशोबात एक धावसंख्या नक्कीच पाहायला भेटली. हो, खरोखरच बरोबर आहे सर. त्याचप्रमाणे मला वाटतंय की जे प्रशांत वाडेकर आहेत ते चांगले खेळाडू सुद्धा आहेत. बरेच ठिकाणी ते आपल्या नेहरू विभागातून खेळताना दिसलेले आहेत आणि अशा प्रकारे मारण्याचा, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला. खरोखर चांगली अशी गोलंदाजी दिसते, खरोखर चांगली गोलंदाजी, धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत ते नित्यानंद. खरोखर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत नित्यानंद. यांचे चेंडू खरोखर चांगल्या प्रकारे पडलेले दिसत आहेत. दोन्ही पण ऑफस्टिकच्या वरून चेंडू जात आहेत, विकेट किपरकडे जात आहेत, धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत आणि आपला लक्ष पूर्ण करायचा प्रयत्न नित्यानंद यांच्याकडनं होताना दिसतोय. मारल्याचा प्रयत्न केलाय. एक धावसंख्या पूर्ण करतायत. एक धावसंख्या रनिंग द बिटवीन म्हणावं लागेल दोघांमध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक घेताना प्रशांत यांच्याकडनं संघासाठी खूप आशा आहेत आपल्या विजयाकडे नेण्यासाठी. स्कोर झालाय तो बिनबाद 12. नित्यानंद यांच्याकडनं खूप 12-2. 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू आणि 33 धावसंख्या म्हणजे जर सरासरीचा विचार केला तर 16.50 या सरासरीने संघाला खेळावा लागेल तर संघ कुठेतरी विजयाच्या आशा दाखवू शकतो. म्हणजेच प्रति षटकामागे 3 मोठे फटके संघाला कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल. हा षटक खूप महत्त्वाचा असेल नितीन सर, कारण की आताच्या 2 षटकांचा विचार केला तर पॉवर प्लेमध्ये फक्त धावसंख्या आली होती ती 8 आणि आत्ताच्या सत्राचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी नित्यानंदच्या माध्यमातून पाहायला भेटली. फक्त 4 धावसंख्या आली. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं, तिसरं षटक परत मारलेला चेंडू. पाहू आता हा बाउंड्री पार होतोय का. चौकार आणि षटकारांची गरज आहे. खरोखर चांगले क्षेत्ररक्षण, 1-2 धावा पूर्ण करताना दिसत आहेत ते प्रशांत आणि सौरभ. रनिंग द बिटवीन म्हणावं लागेल. खूप आशा आहे संघाला, पारिजात संघाला, की प्रशांत आणि सौरभ यांच्याकडून आपली फलंदाजी करत असताना विजयाकडे लक्ष ठेवलंय. 2 धावावर समाधान मानावं लागतंय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावा निघतायत. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 14 बिनबाद 14. पुन्हा चेंडू टाकण्याचा मारण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं 1 धाव संख्या पूर्ण केली आणि लेग बाईच्या स्वरूपात, फक्त बाईच्या स्वरूपात. मला वाटतं की खरोखर गोलंदाजी रिद्धी सिद्धीकडून खरोखर धावा रोखण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसत आहेत. मला वाटतं की हे छोटंसं शतक चांगल्या प्रकारे पडताना दिसत आहेत. फलंदाजांकडनं मिस होताना दिसत आहेत. प्रयत्न करतायत फलंदाज, प्रत्येक मारण्याचा प्रयत्न करतायत. बाउंड्री पार होतोय का चेंडू याचा पण प्रयत्न करतायत. पण खरोखरच गोलंदाजांना मानावं लागेल की आपल्या धावा लक्ष ठेवलंय ते पूर्ण करू द्यायचं नाहीये. त्यामुळे खरोखर यांच्याकडून चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. ती राहुल यांच्याकडून मारलाय चेंडू उंचावरून. भाऊ झेलबाद होत आहेत का. मला वाटतं हा बाउंड्री पार झालाय, सीमा पार गेलाय चेंडू आणि 4 धावा झाल्या. प्रशांत यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रशांत यांच्याकडून, कारण ते वाशी नेरळ या विभागामध्ये चांगल्या प्रकारे खेळताना दिसत आहेत. कारण त्यांचे नाव आहे त्यांचं नेरूळमध्ये की क्रिकेटर म्हणून, बॉलर्स म्हणून त्यांचं खूप गाजलेले गोलंदाज म्हणून त्यांनी काम केलंय. आता आपल्या पतसंस्थेसाठी आणि संघासाठी जमा धावा करायचे. धावसंख्या होती ती 19. हॅलो हॅलो
मारण्याचा उंचावून मारण्याचा प्रयत्न केलाय. पाहू आता इथे झेलबाद होत आहेत का. दोन फलंदाज बॉलच्या मागे लागलेत पण एकाने सुद्धा कॅच जिंकलेले आहे. परत एकदा झेल होता आता वाचलेला परत एकदा जीवदान मिळाले. प्रशांत वाडकर यांनी 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली ती 21. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू 8 बॉल 24. नक्कीच सर नितीन सर जर विचार केला तर 8 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे या 2 चेंडूंवर जर मोठे फटके आले ना तर कुठेतरी समीकरण चेंज होऊ शकतो. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय. कशा प्रकारे गोलंदाजी करतो बघितले जाईल. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येताना गोलंदाजी मार्फत राहुल याचा पुढचा चेंडू माराकरीला फलंदाज सज्ज झालाय. सुरेख फटका दिशा दिली आहे फटक्याला. तेथे क्षेत्ररक्षण सजलंय. 1 धाव पूर्ण एका धावसंख्येने. नक्कीच कुठेतरी स्क्रीन बोर्ड चेंज होत असताना दिसते. 2 धावसंख्या ते आतापर्यंत स्क्रीन बोर्डला लागत असताना पाहायला भेटल्या आणि आता समीकरणची कुठेतरी चेंज होत असताना NB चव्हाण सर कुठे असतील प्लीज साहेब व्यासपीठाशी संपर्क साधावा. NB चव्हाण सर. NB चव्हाण सर प्लीज कुठे असतील प्लीज व्यासपीठाशी बाउंड्रीवरनं संपर्क बॉल साधावा. पकडलेला. धाव रोखण्याचा प्रयत्न केलेला. धावसंख्या होती ती चला निर्णय कळवा. पंच बाद देण्यात आलेला आहे आणि गडी बाद होऊन तंबूच्या रस्त्याला जात असताना आता समीकरण चेंज होत असताना दिसते. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती. तिसऱ्याला आउट झाला. किती पाहिजे? 6 बॉल 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. नक्कीच उपस्थित मान्यवर साहेब शरद सोनवणे साहेब इथे उपस्थित झाल्याबद्दल साहेबांनी वेळात वेळ काढल्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक आभार. चला चेंडू पूर्वा चेंडू 3 2 हा तिसऱ्याला आउट झालाय. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा बॅट्समॅन प्लीज. बॅट्समॅन चला स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. किल्ले शिवनेरी जुन्नरचे डॅशिंग आमदार एक दिलदार व्यक्तिमत्व शरद सोनवणे साहेब येथे थोड्याच वेळात उपस्थित झाले होते. नक्कीच त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. कुलस्वामी परिवारालाही पूर्णपणे मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व खेळाडूंना त्यांच्यातर्फे नक्कीच मार्गदर्शन पाहायला भेटलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याप्रमाणे ह्या वर्षी ही स्पर्धा राबवली गेली. नक्कीच सुरेख आयोजनही श्री कुलस्वामी चषकामध्ये पाहायला भेटलं. नक्कीच सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्व खेळाडूंचं त्यांनी एक आभारही व्यक्त केला कारण की साहेबांच्यासाठी ही नक्कीच एक मेजवानी होती. चांगलं परिवार इथे खेळत असताना दिसला होता आणि नक्कीच साहेबांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले आणि साहेब वेळात वेळ इथे काढून उपस्थित झाल्याबद्दल साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आभार आभार. खरोखरच श्री कुलस्वामी चषक 4थं वर्ष. या 4थ्या वर्षी सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सामने भरवले होते सर आणि खरोखर आयोजकांचं खरोखर अभिनंदन करावं लागेल कारण खरोखर एवढ्या चांगल्या प्रकारचं आयोजन करून या मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून सुद्धा सांगली रायगड या ठिकाणून संघ जमा केलेत आणि जवळजवळ 12 संघांनी इथे सहभाग घेतलाय. 12 संघांशी संपर्क साधून आयोजकांनी केलेलं काम खरोखर कौतुकास्पद आहे आणि कुलस्वामिनीचे सगळेच पदाधिकारी यांनी जे नियोजन केलं ते खरोखर चांगले असं म्हणण्यास पात्र ठरतील असं मला वाटतं. पुढे मला सांगावं असं वाटतं की पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहेत आणि प्रशांत वाडकर स्वतःची जिम्मेदारीने खेळत आहेत. धावसंख्या झाली ती 27. 5 बॉल किती पाहिजे? 5 बॉल 4 चेंडू 18 धावसंख्या. 4 चेंडू 18 धावसंख्येची गरज असेल. 4 चेंडू आणि 18 धावसंख्या. कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जाईल. फलंदाज सुरेख
सुरेख चेंडू फेकला गेला गोलंदाजाकडनं रवीच्या माध्यमातून. जर आतापर्यंतचा विचार केला तर चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय. आता कुठेतरी समीकरण चेंज येथे केले जात आहे. 3 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. म्हणजे प्रति चेंडूचा विचार केला सर तर प्रति चेंडू मागे मोठे फटकेबाजी लगावण्याची गरज असेल. कारण की प्रति चेंडूला हॅलो सुरेख 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 झेल इथे पाहायला भेटला रवीच्या माध्यमातून. आणि जर गोलंदाजी विचार केला तर रवी चांगली गोलंदाजी करत असताना म्हणजे आता पूर्णपणे पकड जमवले इथे गोलंदाजी करणारा संघ म्हणजेच रिद्धी सिद्धी संघ. कारण की नाणेफेकी विजयी झाल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. फलंदाजी स्वीकारल्यानंतर 44 धावसंख्या उभारल्या होत्या. 44 धावसंख्या उभारून 45 धावसंख्येचं आव्हान केलं होतं आणि 45 धावसंख्या काढण्यासाठी कुठेतरी नमवावं लागलं ते पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संघाला. म्हणजेच आता जर विचार केला तर 1 चेंडूंचा नक्कीच खेळ शिल्लक असेल, 2 चेंडूंचा नक्कीच खेळ शिल्लक असेल. कशा प्रकारे कामगिरी करतात बघितले जाईल गोलंदाज आणि फलंदाज. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पाहायला भेटते. आता कुठेतरी गोलंदाजांनी दिलेली ही मेजवानी एक्क्या दुक्क्याने का होईना संघ 28 या आकड्यावर येऊन पोहोचलेला आहे. उर्वरित अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू देखना चेंडू. आता 1 चेंडूंचा नक्कीच खेळ असेल. जर साखळी सामन्याचा विचार केला तर 17वा सामना आतापर्यंत खेळला जात आहे आणि 17व्या सामन्यातील पहिल्या दुसऱ्या इनिंगमधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज रवी सज्ज झालाय. सुरेख चेंडू देखना चेंडू आणि विजय संघ होतोय तो रिद्धी सिद्धी सहकारी पत संस्था मर्यादित. नक्कीच विजयी झाल्याबद्दल तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला टॉस यानंतरचा 18वा सामना म्हणजेच साखळी सामन्यातील शेवटचा सामना इथे खेळला गेलाय. माननीय एक दिलदार व्यक्तिमत्व शरददादा सोनावणे यांच्या हस्ते इथे नाणेफेकी केली गेली. कमळ नागरिक सहकारी पतसंस्था बना शिवकृपा सहकारी